झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या बातम्यांनी सुरुवात करूयात। पुण्यात इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महानगरपालिकेला आता जाग आली आहे। धनकवडी, तळजाई, कात्रज या परिसरात अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात येते आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात अवैध बांधकामांवर हातोडा पडतोय। तळजाई पठारावर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून 11 लोकांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं झालंय। नियमबाह्य बांधकामं पालिकेची परवानगी नसताना बांधकामांना सुरुवात, असं चित्र धनकवडी, कात्रज या परिसरात दिसून येत आहे। आम्ही काय केलंय तुमचं? आम्ही काय केलं ते सांगा ना। वरसगाव धरणात जमिनी गेल्या, शरद पवारांनी अजित पवारांनी ते तिकडे लावासा केलं, तिथं धरण बांधलं, आम्हाला खाली हाकलून दिलं। आमचं बेकायदेशीर काम बिलकुल सपोर्ट नाही। आमचं म्हणणं आहे सिरियल झालं पाहिजे। तुम्हाला वाटतंय हे पाडायचं, हे नाही पाडायचं? तुम्ही ज्याप्रमाणे नोटिसा दिलेल्या आहेत, म्हणजे मागच्या महिन्यात एकाला नोटीस दिलेली आहे, तर त्या नोटिसीपासून पुढे सगळ्यांचं पाडलं पाहिजे जे बेकायदेशीर आहे। तुम्ही तसं करत नाहीये। तुम्ही काय करताय, कुरबेट किंवा त्या खैरनारला जे वाटेल तसा क्रम ठरवतात, तो काय योग्य नाही। आता हे मागचं काम आहे, सँक्शन आहे म्हणतात, त्याच्यावरती एक मजला बांधलाय, तो अनधिकृत आहे, त्याला नोटीस नाही, त्याच्यावरची वेगळी कारवाई करणार म्हणतात। आणि मग हे गोरगरिबांनी बांधलेली घरं, केवळ कुणातरी एका नालायक माणसाची बिल्डिंग पडली म्हणून हा सगळा गदारोळ झाला, आणि आता सगळ्यांच्या घरावर तुम्ही टाच आणणार, तर ह्याच्यात काय चांगलं निष्पन्न होणार नाही। व्यावसायिकांनी या ठिकाणी ज्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या तशाच ठेवून जर सर्वसामान्य माणसांनी बँकेची कर्ज काढून स्वतःचे दागिने मोडून या ठिकाणी जर का घरं बांधलेली आहेत आणि त्या लोकांना ज्या ठिकाणी राहायला आहेत त्या ठिकाणी जर प्रशासन कारवाई करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। पुण्यातील तळजाई पठारावर इमारत कोसळून 11 व्यक्ती ठार झाल्या होत्या। या घटनेला आज बरोबर 8 दिवस होत आहेत आणि 8 दिवसानंतर महापालिकेनं अशा अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई सुरू केलेली आहे। आता आपण आंबेगाव पठारावरती अशाच एका ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी महापालिकेनं अनधिकृत इमारतीविरोधात ती इमारत पाडण्याची कारवाई सुरू केलेली आहे। महापालिकेनं 3 टीम नियुक्त केलेल्या आहेत आणि या टीम कात्रज, आंबेगाव पठार आणि तळजाई पठार अशा 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करणार आहेत। आजपासून या कारवाईला सुरू झालेली आहेत। या परिसरातली एकूण अशी 22 अनधिकृत बांधकामं आयडेंटिफाईड करण्यात आलेली आहेत आणि त्यांच्यावर ही कारवाई सुरू आहे। ही कारवाई पूर्ण होण्यासाठी साधारणतः 3 ते 4 दिवस लागतील असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। आणि ही जी बांधकामं आहेत ती आपण समोर जी बिल्डिंग पाहतोय ती 5 मजली इमारत आहे। 80% काम या इमारतीचं जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि अशा ज्या इमारती आहेत त्या पाडण्यात येणार आहेत। ज्या ठिकाणी नागरिक राहत आहेत, नागरिक राहण्यासाठी आलेले आहेत, ती अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी अद्याप महापालिकेने धोरण निश्चित केलेलं नाही। त्याचबरोबर ही बांधकामं, अनधिकृत बांधकामं उभी करणारे जे बिल्डर आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर देखील महापालिकेला कारवाई करावी लागणार आहे। त्याचबरोबर ही आपण जी आता इमारत पाहिली, अशा इमारती उभ्या होईपर्यंत त्यावर कुठलीही कारवाई न करणारे महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी आहेत, त्यांना देखील महापालिकेला जबाबदार धरून त्यांच्यावर देखील कारवाई करावी लागणार आहे। तरच पुढे भविष्यात अशी बांधकामं, अनधिकृत बांधकामं रोखली जातील आणि अशी बांधकामं करण्याचं आणि ती होऊ न देण्याचं प्रयत्न महापालिकेला करावा लागेल। आणि हे ज्यावेळेस शक्य होईल त्यावेळेस महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईचा बडगाव करला जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।